चंद्रपूर महापालिकेत भाजपच्या सत्तेसाठी काँग्रेस नेत्याच्या घरी पहिली बैठक. सुधीर मुनगंटीवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, राजकारणात खळबळ. चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपमध्ये जसे 2 गट आहेत तसेच काँग्रेसमध्ये पण दुही आहे, ती जगजाहीर आहे. महापालिकेत सर्वाधिक 27 जागा जिंकत काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय, पण राजकीय सारीपाटावर काँग्रेसला सत्तेचं राजकारण जमवता आलेलं नाही. काँग्रेसचे दोन्ही गट एकमेकांवर कुरघोडी करण्यात गुंतलेले असतानाच भाजपाने डाव साधला आहे. उद्धव सेनेला हाताशी धरत काँग्रेसचा फियास्को केला. भाजपच्या संगीता खांडेकर महापौर आणि उद्धव ठाकरे शिवसेनेचे प्रशांत दानव हे उपमहापौर ठरले. पण या खेळात काँग्रेसच्या एका नेत्याची मोठी भूमिका होती, असा गौप्यस्फोट भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. घटनेने नवीन राजकीय दिशा मिळाली असं म्हणता येईल का? नाही, असं आहे, याचा महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंध नाही आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा चंद्रपूरशी संबंध नसतो. चंद्रपूरच्या जनतेचे हित लक्षात घेऊन दोघांनाही बहुमत नव्हतं. जो प्रयत्न करेल त्याचा महापौर हा विषय होता. काँग्रेसलाही काहीही 34 काही नगरसेवक त्यांच्या आगे नव्हते. त्यांनाही इतरांची म्हणजे त्यांच्यासोबत नसलेल्यांची मदत घ्यावी लागत होती. त्यांचे स्पष्ट 30च आगे होते. बाकी जी काही मदत घ्यावी लागत होती, दोघांना समान संधी होती. आमच्याकडे 24 होते, त्यांच्याकडे 30 होते. आमच्या दोघांनाही स्पष्ट बहुमत नव्हतं. आता संधीचं सोनं जो करेल त्याला संधी साथ देईल. आम्हाला संधीनी साथ दिली आणि विशेष करून मी संदीप गिरे, नंदू दागरकरजी, श्री आमचे प्रशांत दानवजी, इतर सर्वांचं आणि विशेष करून श्री राहुल पुगलिया यांनी सुद्धा आम्हाला मदत केली. ते जरी काँग्रेस पक्षाचे असले त्यांनी सुद्धा पहिली मीटिंग त्यांच्याच घरी घडवून आणली होती आणि त्यातून सुद्धा एक चांगलं वातावरण हे आमच्या महानगरात तयार झालं. आणि त्यांनी सुद्धा अपेक्षा एवढी व्यक्त केली की आमचं कुटुंब हे इतके वर्ष जरी काँग्रेसचं असलं तरी जो विकास आम्हाला चंद्रपूरमध्ये हवा आहे तो तुम्हीच करू शकाल, हा विश्वास आम्हाला आहे. म्हणून आमचं हृदय काँग्रेसचं आहे. पण या महापौराच्या संदर्भातली मदत मात्र आम्ही तुम्हाला. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी आरोप केला की मुनगंटीवारांनी महागाचा महापौर बसवला आहे, आर्थिक देवाणघेवाणीचा आरोप केलाय. काय सांगतो? असं आहे, हा त्यांचा जुना फंडा आहे काहीही आरोप करायचे. आणि याला आता एक नवीन परिभाषा केली पाहिजे. राजकीय वेड्याच्या यादीमध्ये अशा लोकांची नावं टाकली पाहिजे. असं कमीत कमी एखादा चिल्लर चव्वन्नी छाप नेत्यांनी असा आरोप केला तर मी समजू शकतो. प्रदेश अध्यक्षाच्या स्तरावर असणाऱ्या नेत्यांनी 54 छाप आरोप करून काँग्रेसचे अध्यक्ष हे 54 छाप आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करू नये. प्रगल्भतेने वागलं पाहिजे. अशा गोष्टी करणं म्हणजे हे 54चा सुद्धा अपमान आहे की अशी पैशाची देवघेव. अरे स्वतःला सांभाळता आलं नाही, गट चालवता आलं नाही, भांडणं दिल्लीपर्यंत गेले, घराला आग लागली असताना तुम्ही आमच्या घरात डोकावून पाहत होते. त्यांना जोरगेवार मुनगंटीवारचं भांडण दिसत होतं. आणि अशी 54 छाप भाषा राजकारणात करणं, यातून मला विश्वास आहे की अशा अध्यक्षाच्या अध्यक्षतेखाली आता 16 आमदार आहे, नंतर ते अजून कमी होतील हा विश्वास आहे. माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे की हे कायम काँग्रेसचे अध्यक्ष राहिले पाहिजे. म्हणजे अशा भाषा करत राहतील आणि स्वतःच्या पक्षाला महात्मा गांधीच्या विचारावर काँग्रेस विसर्जित करण्याचा जो काही महात्मा गांधींनी विचार मांडला हे महात्मा गांधींचे खरे पाईक ठरतील. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, चंद्रपूर.